श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी एकादशी. पंढरपूरला भक्तांचा उसळलेला महासागर. प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवंताचं नाम, अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम. शेकडो मैलांचा प्रवास पायी करून गेलेल्या प्रत्येक भगवत भक्ताच्या, प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये फक्त क्षणभर भगवंत आपल्या डोळ्यांनी दिसावा एवढीच आशा. येणाऱ्या चातुर्मासाच्या कालखंडामध्ये शक्य होईल तेवढी भगवंताची सेवा करण्याचा मानस. हे सगळं पाहिलं की मन भरून येतं. मन विठ्ठलाला प्रार्थना करतं, देवा या अलौकिक क्षणांची आमच्याही जीवनामध्ये आम्हाला अनुभूती दे रे, अनुभूती दे. श्रोते हो, चातुर्मास संपला की पुन्हा एकदा भगवंताचं नामस्मरण करून परतीच्या प्रवासाला निघालेली दिंडी कृष्णामाईच्या काठावरती विसावली होती. कृष्णा तेरी कराड प्रांती. कृष्णामाईच्या काठावर कराड गावामध्ये ही पालखी मुक्कामाला होती. पहाट झाली. वारकऱ्यांची स्वारी कृष्णामाईमध्ये आंघोळ करते आहे. काही जण आंघोळ करून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परत आले. तो एका वारकरी दाम्पत्याची 12 वर्षाची मुलगी आपल्या आईवडिलांचे आपले कपडे धुत होती. कपडे धुता धुता धुण्याचं पाणी समोर पाण्यामध्ये आंघोळ करणाऱ्या, विष्णू सहस्त्रनाम म्हणणाऱ्या बाईच्या अंगावर उडालं. त्या बाईनी पाहिलं, ए ए ए पोरी, अगं लक्ष कुठे आहे? तिच्या लक्षात आलं आपली चूक झाली. या मुलीने जाऊन हात जोडले. तिने पाहिलं, काय गं तुझं नाव काय? तिने पाहिलं, चुकलं. समोरच्या बाईचा आवेश पाहिला, क्षमा मागितली. पण बाई काही नाव विचारल्याशिवाय शांत होईना. शेवटी या मुलीने बघितलं, माझं नाव काय? नाम असे सखू माझे, माझे नाम असे सखू माझे. माझं नाव सखू वार करीतो, पिता पहा विलसे. मावशी, आम्ही पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघाले वारकरी आहोत. चुकलं माझं, क्षमा करा. भूषवी ब्राह्मण वंशा, विठ्ठल विठ्ठल वदोनी नित्य असे, नाम असे सखू माझे. तिने पाहिलं, चल मला तुझ्या आईबाबांना भेटायला यायचं आहे. या मुलीने क्षमा मागितली. सखू 3-3दा क्षमा मागते, पण बाईने काही ऐकलं नाही. बाई रस्त्याने दण 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 चालत चालत या सखूच्या आईवडिलांकडे आली. अहो, या सखूचं भाग्य गावामधल्या प्रतिष्ठित विश्वंभर सावकाराची पत्नी म्हाळसा काकू या मुलीच्या बरोबर हिच्या आईवडिलांना भेटायला आली. नुसती भेटायला नाही, तर या मुलीची नम्रता पाहून या म्हाळसा काकूने आपल्या मुलासोबत या मुलीचा तात्काळ विवाह निश्चित केला. भाग्य येतं ते हत्तीच्या पावलाने. सखूच्या आईवडिलांनी प्रार्थना केली, काकू, या पंचक्रोशीमध्ये आपल्या इतकं धनवान कोणी नाही. आम्ही गरीब नाही, आम्ही अक्षरशः भिकारी आहोत. या म्हाळसा काकूने बघितलं, मला फक्त मुलगी पाहिजे, नारळसुद्धा मी देते. आणि बघता बघता थाटामध्ये या सखूचा विवाह म्हाळसा काकूच्या कृष्णा तीरी कराड प्रांती करी सावकारी. सावकार विश्वंभर भट नाम जयाचे द्विजधर्माचारी. विश्वंभर सावकारांचा नाम दिगंबर, पुत्र जयांचा. दिगंबर नावाचा मुलगा, रूपे अतिसुंदर,
सौंदर्याची खाण सखुही शोभे तिजवर. थाटामध्ये लग्न जाहले कौतुक जनता करी, जिच्या चरित्रा वर्णन करता पातक सर्व हरी. या सखूचा उत्तम विवाह सोहळा पार पडला. आईवडिलांनी निरोप घेतला. जाताना या सखूला पोटाशी धरलं. या सखूला सांगितलं, सखू आमच्याकडे तुला देण्यासारखं काही नाही, पण आहे ते देऊन जाणार. आपल्या रोजच्या पूजेतली विठ्ठल मूर्ती, त्याचबरोबर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे भगवंताचं नाम सखूला दिलं. सखू आम्ही तुला एवढं देऊ शकतो, आणि एक तुला सांगतो, जीवनामध्ये संपत्ती अथवा विपत्ती कैसीही पडो कालगती, परी नामस्मरणाची स्थिती सांडोची नाही. नाम सोडू नको. आई वडील निघून गेल्यावर सखूने अखंड भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. पण श्रोते हो, हे सगळ्यांनाच पटतं असं नाही. म्हाळसा काकूचा मुलगा ऐकण्यामध्ये, नवरा ऐकण्यामध्ये, मिळालेली सून उत्तम म्हणल्यावरती एक दिवस शेजारच्या काकूंनी या म्हाळसा काकूंचे कान फुंकले. काकू, 15 दिवसापूर्वी तुमच्या दारासमोरची दुभती म्हैस मेली की नाही? म्हाळसा काकू म्हणल्या, अगं तिचं सरलं म्हणून मेली. असं नाही, असं नाही. आधी नाही, नंतर नाही, दिग्याचं लग्न झाल्यावरच कसं काय सरलं? काकू, गावामध्ये चर्चा सुरू आहे. ही भिकारड्याची पोरगी तुम्ही सून म्हणून केली. ही तुमचं घर भिकेला लावणार. हिला काय करायचं रात्रंदिवस? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे ऐकल्यावर म्हाळसा काकूंच्या विचारांचा तोल गेला. तात्काळ म्हाळसा काकू घरी आल्या. सखूला देवाचं नाव घेणं बंद करायला लावलं. 2-3 दिवस सखूनी मोठ्या प्रयत्नपूर्वक देवाचं नाव घेणं बंद केलं. पण श्रोते हो, हे शक्य होणारच नव्हतं. सखूनी शेवटी बघितलं, सासू मज मारो घेव माझा प्राण, परी मी नारायण छंद न सोडी. जेव्हा सखूनी नाम घ्यायचा अट्टहास केला, तेव्हा या म्हाळसा काकूंनी तिला बेदम मारहाण केली. घरातले सगळे नोकर चाकर काढून टाकले. घरातले शेकडो गहाणांचे भांडे यासह सगळ्या घरातल्या कामाला सखूला जुंपलं. खायला मिळायचं नाही. 18 तास घरातल्या कामाचा गाढा ओढतीये. कशासाठी हो? फक्त आईवडिलांनी सांगितलंय, काहीही झालं, सासू मज मारो घेव माझा प्राण, परी मी नारायण छंद न सोडी. भगवंताचं नाम सोडणार नाही. कशीही परिस्थिती निर्माण झाली तरी नाव सोडणार नाही. आणि श्रोते हो, एक दिवस वारी दिसली, पंढरपूर दिसलं. आनंदाचा अंतःकरणामध्ये कल्लोळ दाटून आला. आणि सखूनी त्या दिंडीच्या दर्शनाला जायचं निमित्त झालं. ओढत 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 ह्या म्हाळसा काकूंनी मारीत तिला तळघरामध्ये बांधून टाकलं आणि आपल्या दिग्याला सांगितलं, दिग्या, अरे यात्रा वाहील 15 दिनं, इथून पुढे आषाढीची वारी सुरूच राहील. हिच्याकडे कोण लक्ष देणार आहे? श्रोते हो, आधीच क्रोश झाली, त्यात म्हाळसा काकूने बेदम मारहाण करून चऱ्हाट्याने खांबाला आवळून बांधलेल्या सखूचं अंतःकरण भगवंताला आवाज द्यायला लागलं, विठ्ठला, प्राण गेला तरी चालेल, फक्त एक प्राण जाण्यापूर्वी विनंती आहे. देवा, देवा, उघड नयन देवा, क्षणभर उघड नयन देवा, करावया तव मंगल पूजा, देह दीप मी जाळीन माझा, भाव भक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा देवा, उघड नयन देवा. धूप जाळीते मी श्वासाचा, सुगंध पसरिल मंगलतेचा, कोमल पद हृदयावर ठेवित प्रभु माझा यावा
देवा देवा उघड नयन देवा. अभंग नाही नाही ओवी मूक जीवानी कशी रे गावी. नयनामधले अश्रू करीती अखेरचा धावा. देवा देवा उघड नयन उघड नयन उघड नयन देवा. क्षणभर एकदा डोळे उघड, तुझं दर्शन होऊ दे. आणि श्रोते हो, या सखूच्या तळमळीने भगवंताला तिथे येण्याला भाग पाडलं. भगवान स्वतः त्या तळघरात प्रकट झाले, सखूला चेतना दिली. तिथून सखूला पंढरपूरच्या वारीला पाठवलं, आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शनाला पाठवलं आणि स्वतः सखूच्या रूपामध्ये स्वतःला बांधून घेऊन सासूबाईंना आवाज देऊन सखूच्या माघारी, या सखूच्या घरी सखू जे जे कामं करत होती ते सगळे कामं करू लागले. सखूची स्वारी पंढरपूरला आली. विठ्ठला समचरण तुझे धरी ते. भगवंताला मन इतकं समर्पित झालेलं होतं की मनाचा निश्चय होता, भगवंताला पाहिलं. आषाढी एकादशीच्या दिवशी सखूनी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून आपला देह समर्पण केला. श्रोते हो, याच आषाढीच्या दिवशी चंद्रभागेच्या काठावर या सखूची अंतयात्रा निघाली. सगळेजण हिच्या पाया पडायला लागले. असं मरण येऊ दे, असं मरण येऊ दे, प्रार्थना करायला लागले. आदरणीय गंधे महाराज म्हणले, असं मरण यायला तिच्यासारखा मार खावा लागतो हे सगळेजण विसरले हो. सखूच्या देहाला चंद्रभागेच्या काठावर चंदनाच्या चितेमध्ये अग्नी दिल्या गेला. सखूचं चरित्र इथे संपलं नाही मंडळी, तर या सखूला मध्यरात्री रुक्मिणी मातेने जिवंत केलं. आणि रुक्मिणी माता म्हणाली, अगं बाई, तू मुक्त झाली, पण माझा नवरा तुझ्या घरी तुझ्या रूपाने सेवा करतोय. भगवंताला सोडावं वाटत असेल तर तुला तिथे गेलं पाहिजे. सखू पुन्हा कराड प्रांती आली. तोपर्यंत भगवंतानी सासूबाईंना आवाज दिला. सखूच्या रूपामध्ये असलेल्या भगवंतानी सगळे कामं करायला सुरुवात केली. या म्हाळसा काकूनी देवाला नमस केला होता, माझी सखू जर चांगली वागली, देवाचं नाव घेणं तिने बंद केलं तर सत्यनारायण करेल. घरामध्ये सत्यनारायणाचं पूजेचं आयोजन केलं. गावकरी जमले. अहो, पंढरपूरला सखूच्या चितेला अग्नी देणाऱ्या वारकऱ्यांनी जेव्हा काकूंना निरोप दिला, काकू तुमची सून पंढरपूरला गेली, आम्ही तिच्या चितेला अग्नी दिला, तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष सखू बसलेली पाहिली. म्हाळसा काकूंनी वाटेल त्या वारकऱ्यांना बोलायला सुरुवात केली. पण तेवढ्यात रुक्मिणी मातेने मूळ सखूला आणून सोडली. 2 सखू पाहिल्यावर म्हाळसा काकू घाबरून गेल्या, आरडाओरडा करायला लागल्या. दोघींना विचारायला लागल्या, बाई 2-2 सखू कशा? तेव्हा मूळ सखूने सांगितलं, सासूबाई, साक्षात पंढरीनाथ इथे आलाय. सगळ्या गावकऱ्यांना सखूमुळे भगवंताचं दर्शन झालं. पण त्यासाठी सखूने आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम स्थिर होण्यासाठी केलेला जो प्रयत्न होता, हा प्रयत्न आपल्यालाही जमला पाहिजे. आज आषाढीच्या निमित्ताने आपण भगवंताला प्रार्थना करू. आणि खरं सांगायचं तर संतांच्या घरी बाकी आहे काय हो? आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, असा हा संतांचा संसार. संतांच्या संसारात आहे काय? तर दारी वृंदावन लखलखित तुळस हिरवीगार. दाराशी लखलखित तुळस हिरवीगार. आणि दुःख अवघे सुख मानोनी नाम घेत जाणार. सगळं दुःख सुख मानून भगवंताचं नाम घेत राहणार. आणि त्या सुखाकरता, जे प्रेमाने देवाचं नाव घेतात त्या सुखाकरता स्वतः भगवान वैकुंठ सोडून येतात. एकनाथ महाराज म्हणाले, ज्या सुखा कारणे देव वेडावला
वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदान, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सर्व सुखाची सुखराशी संत चरणी भक्ती मुक्ती. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. एका जनार्दनी पार नाही सुखा, म्हणून देव भुलले देखो देखा. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. संत सदनी राहिला. श्रोते हो, अशा संतांच्या मांदियाळीमध्ये आपल्याला माहिती, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब झाले भागवत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. आणि त्या कळसावर जन्मोन या ब्रह्मकुळी, जेने माय धन्य केली ज्याची भगवी पताक. भगवा झेंडा सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी लावला. ती परंपरा गोंदवलेकर महाराजांनी, गजानन महाराजांनी, स्वामी समर्थांनी आजच्या काळामध्ये अगदी प्रेमानंद महाराजांनी तशीच सुरू ठेवली. अखंड भगवंताचं चिंतन आपल्या जीवनामध्ये सुरू ठेवलं. आज आषाढीच्या निमित्ताने आपण त्या पंढरीनाथाला प्रार्थना करूया. हे पंढरीनाथा, आमच्याकडनं सुद्धा अखंड तुझं नाम, तुझी सेवा जीवनामध्ये घडू दे. यापेक्षा आणखीन काही मागणं नाही. करायचं असेल तर देवा एकच कर. हे चिदान देवा देगा तुझा विसरण व्हावा. विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. घालावे आमासे सुखे घालावे आमासे. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. एवढं मागणं मागूया. पुनश्च एकदा, गेल्या 18 दिवसांपासनं वारी मनाची गाथा संतांची या उपक्रमामध्ये सर्व श्रोत्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. सावंगीकर सरांनी वेळात वेळ काढून या संतचरित्रामध्ये आपल्या सुमधुर वाणीने जी अभंगवाणी प्रसिद्ध केली, त्यांचेही आभार. अनेक श्रोत्यांनी इच्छा व्यक्त केली की अशीच मालिका पुढे सातत्याने प्रसारित राहावी. या सगळ्या श्रोत्यांच्या विनंतीला मान देऊन गुरुपौर्णिमेनिमित्त 27, 28 आणि 29 जुलै रोजी सद्गुरू महिमा या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करूया. श्रवणाचा नक्की प्रयत्न करा. जय जय रघुवीर समर्थ.